24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 12 डिसेंबर ते 12 जानेवारी हा ग्राहक जागरण मास म्हणून आयोजित करण्यात येणार आहे. या अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि जाखली हायस्कूलमध्ये ग्राहक प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोडोली हायस्कूल आणि भाई शंकर तुकाराम पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पन्हाळा तालुकाध्यक्ष कृष्णात जमदाडे यांचं ग्राहक प्रबोधन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं. यावेळी बोलताना कृष्णात जमदाडे यांनी ग्राहकांनी आपल्या हक्कांचा प्रभावी वापर कसा करावा, विद्यार्थ्यांना ग्राहक चळवळ, तिचं महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील गरजा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करताना ग्राहक पैशाची बचत कशी करू शकतात हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिलं. बाजारातील ग्राहक हा राजा आहे, पण बाजारात ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो, असंही जमदाडे यांनी सांगितलं. यावेळी कोडोली हायस्कूल आणि भाई शंकर तुकाराम पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य के.डी. पाटील, उपप्राचार्य बी. जाधव, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष शरद शेडगे, संघटक कृष्णात हिरवे, सदस्य बाबासाहेब कावळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तालुक्यातील जाखले इथल्या जाखले हायस्कूलमध्येही अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोल्हापूर महानगरचे कमलाकर बुरांडे यांचं ग्राहक कायदा आणि ग्राहकांचे हक्क या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं. यावेळी बोलताना कमलाकर बुरांडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यानं ग्राहकांना दिलेल्या अधिकारांचा ग्राहकांनी वापर करून आपलं हित साधावं असं आवाहन केलं. खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळल्यास ती वस्तू बदलून घ्या. खरेदी केलेल्या वस्तूची पावती घ्या. वस्तू खरेदी करताना गॅरंटी आणि वॉरंटी यातील फरक समजून घ्या. कोणतीही वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासा, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी जाखले हायस्कूलचे मुख्याध्यापक मारुती तुराई, शिक्षक दत्तात्रय कारंडे, नामदेव शिंदे, विकास पाटील, संजय माळी, राजेंद्र जगताप, उज्ज्वला शिंदे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य शिवाजी आडोळे, अजित कुलकर्णी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.